जलजीवन मिशन योजनेचे अंतर्गत अपूर्ण कामे तसेच सर्व वाडीपाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना सुरू करून निकृष्ट दर्जाचा नळ पाणी पुरवठा करण्यात आले असल्याने जागतिक महिला दिनाच्या दिवशी हंडा मोर्चा जिल्हा परिषद नाशिक येथे काढण्यात आला होता। त्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी यांना आदेशित केले होते की ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा। मात्र त्याला आज 1 महिना झाला, कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने पत्र निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेली जलजीवन योजना सध्या राज्यात सर्वच ठिकाणी या योजनेतून कामे सुरू आहेत। मात्र ती कामे कासव गतीने सुरू आहेत। जे कामे शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाला सन 2024 पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल असे अपेक्षित होते। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण आहेत। अशा सर्व कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व पुढील बिले अदा करू नये अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने अनेकदा केली आहे। अनेकदा रास्ता रोको आंदोलन, ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढण्यात आला, मात्र या पंचायत समितीचे असंवेदनशील गटविकास अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत। तालुक्यात शासनाने कोट्यावधी रुपयांची तरतूद केली असतानाही अजूनही अनेक वाडीपाडे मात्र पाण्यापासून वंचित आहेत। ग्रामसेवक यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी। जलजीवन योजनेची कामे अपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। जलजीवन योजनेच्या सर्व कामांचे सामाजिक लेखापरीक्षण करावे। तळेगाव, टाके देवगाव, मुळेगाव, चंद्राचे मेट, देवगाव या ठिकाणी तात्काळ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा। वाडीपाड्यांना तात्काळ टँकरने पाणी सुरू करावं अशा मागण्या एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।